नमस्कार, मी हरिप्रसाद. तुम्ही पाहत आहात कायदा.com. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवाराचा अर्ज कायदेशीर कारणामुळे बाद होतो. अनेक वेळा लहानशी चुकी मोठा फटका देते. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम म्हणजे अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज, नामनिर्देशन अर्जात आवश्यक कॉलम न भरणे, माहिती चुकीची लिहिणे, अर्जावर उमेदवाराची किंवा प्रस्ताविकाची सही नसणे, खाडाखोड किंवा ओव्हर रायटिंग केल्यास अर्ज बाद होऊ शकतो. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे उमेदवाराची अपात्रता. उमेदवार भारतीय नागरिक नसणे, वयाची 21 वर्ष नसणे, संबंधित मतदारसंघात मतदार म्हणून त्याचं नाव नसणे, मतदार यादीत नाव नसणे, यामुळे अर्ज नामंजूर केला जाऊ शकतो. तिसरे महत्वाचे कारण म्हणजे आवश्यक कागदपत्रांची कमतरता. नामनिर्देशन अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडलेले नसणे, प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नसणे, अपंगत्व, आरक्षणाचा दावा चुकीचा असणे, सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. चौथे आणि महत्वाचे म्हणजे शासकीय थकबाकी असलेल्या उमेदवाराला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कर, पाणीपट्टी, घरपट्टी, इतर कोणतीही देणी थकीत असल्यास कायद्यानुसार अर्ज बाद केला जाऊ शकतो. पाचवे कारण म्हणजे कायद्याने ठरवलेली अपात्रता. उमेदवारास 2 पेक्षा जास्त आपत्ती असणे, बेकायदेशीर बांधकामात कारवाई प्रलंबित असणे, उमेदवार दिवाळखोर घोषित झालेला असणे, न्यायालयाने अपात्र ठरवले असणे, त्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो. सहावे कारण म्हणजे प्रस्तावक, अनुमोदक त्रुटी. प्रस्तावक किंवा अनुमोदक संबंधित मतदारसंघातील मतदार नसल्यास, त्याची सही चुकीची असल्यास, एकच प्रस्ताविकाने 2 उमेदवारांना प्रस्ताविक दिले असल्यास अर्ज बाद होऊ शकतो. सहावे कारण म्हणजे वेळेचे उल्लंघन. ठरलेल्या मुदतीनंतर अर्ज सादर करणे, छाननीच्या वेळी अनुपस्थित राहणे, अधिकाऱ्याने दिलेल्या वेळेत त्रुटी न भरून काढणे, त्यामुळे अर्ज स्वीकारला जात नाही. आठवे कारण म्हणजे खोटी माहिती, दिशाभूल, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची, गुन्हेगारीची चुकीची माहिती देणे, त्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो. तर मित्रांनो, नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी औपचारिक प्रक्रिया नाही, तर पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत काळजीपूर्वक करावी लागणारी प्रक्रिया आहे. छोटीशी चूक सुद्धा उमेदवारी बाद करू शकते. अशाच सविस्तर माहितीसाठी कायदा.com या YouTube चॅनलशी जोडले रहा. धन्यवाद.